जे भगरपेठातून जे वीज बाधा झाले त्यावर आपलं आज दिनांक 4/10/2024 रोजी मिळालेल्या माहितीनुसार कैलास ढोले यांच्या स्वतः आणि यांच्या कुटुंबियांना भगरपीठ खाल्ल्यामुळे मळमळ आणि उलटीचा त्रास झाल्याचे कळाले। त्यानुसार चौकशी केली असता सदर हे कैलास ढोले हे दुकान व्यापारी आहेत। त्यांनी स्वतः विक्री करण्यासाठी भगर आणि साबुदाणा आणला होता व त्याची भगरपीठ तयार केलं होतं। ते भगरपीठ त्यांनी रात्री भगरपीठ त्याची भाकरी करून खाल्लेली आहे। तर त्याच्या कुटुंबियातील 8 ते 9 जणांना मळमळ आणि उलटीचा त्रास झालेला आहे। काहींना 1 उलटी, काहींना 2 उलटी अशा प्रकारचे त्रास झालेला आहे। सकाळी त्यांनी अजिंक्य तारा मल्टी केअरमध्ये उपचार घेतलेले असून ते आता व्यवस्थित आहेत, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। तर भगरपीठामुळं असे घटना काही ठिकाणी घडलेल्या आहेत किंवा घडूही शकतात। तर नागरिकांना आव्हान आहे की भगरपीठ हे किंवा भगर किंवा साबुदाणा हे उपवासाचे पदार्थ नवरात्र महोत्सव या काळात आपण खरेदी करतो। तर हे अन्नपदार्थ खरेदी करताना नेहमी हे पॅकिंग स्वरूपातील त्याच्यावर एक्सपायरी डेट, प्रोडक्शन डेट, बॅच नंबर अशा गोष्टी नमूद आहेत का हे बघायचं आहे। सर्व अन्नपदार्थ सील पॅक बंद असलेले खरेदी करायचे आहेत आणि भगरपीठ तयार करताना हे स्वतः तयार करायचं आहे। भगर आणि साबुदाणा जे काही तुम्ही मिक्स करणार आहेत ते स्वतः तयार करून स्वतः भगरपीठ तयार करायचं आहे। लूजमध्ये भगरपीठ ची विक्री म्हणजे खरेदी करण्यात येऊ नये आणि भगर आणि साबुदाणा खरेदी करताना चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या ब्रँडेड उत्पादनाचाच खरेदी करावा। तसेच भगर किंवा उपवासाचे पदार्थ यांच्यासोबत सोबत अन्नपदार्थ हे आंबट असे पदार्थ खाण्यात येऊ नयेत किंवा डाळीच्या शेंगदाण्याची आमटी ह्याच्यामुळे ॲसिडिटीचा वाढण्याचा प्रकार होतात, त्यामुळं उलटी मळमळ हे प्रकार जाणवतात। तरी आणि भगर ही पूर्णपणे शिजवलेली असावी किंवा पूर्णपणे भाकरी ही भाजलेली असावी। कच्ची भाकरी किंवा अपरिपक्व भगर खाण्यात येऊ नये आणि केलेले अन्नपदार्थ हे ताजे असावेत। केल्यावर तात्काळ ते सेवन करावेत। सकाळी केलेली किंवा खूप अंतर उलटून गेलेली शिळे अन्नपदार्थ खाण्यात येऊ नयेत। सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की नवरात्री महोत्सवात सर्व अन्नपदार्थ स्वच्छ, ताजे आणि पूर्णपणे शिजवलेले अन्नपदार्थ खाण्यात यावेत असे मी सर्व नागरिकांना आवाहन करत आहे। तुम्ही माहिती घेतली, तुमच्या निदर्शनात काय काय आलं, तुम्हाला काय वाटते त्या भगर म्हणजे कशी होती काय? सदर आम्ही दुकानाची तपासणी केली आहे। तर भगर आणि साबुदाणा यांचे त्यांनी मिक्सर करून भगरपीठ तयार केलेलं आहे, बाहेर दळून त्यांनी घेतला आहे। तर भगर आणि साबुदाणा यांचं त्यांनी ब्रँडेडच खरेदी केलेली आहे, सांगली येथून खरेदी केल्याचे सांगितले आहे। आणि त्याचं पीठ किंवा ते मिक्सचर करताना त्यांचं म्हणणं आहे की कमी जास्त प्रमाणाचं चुकलं असेल तर असं होऊ शकतं किंवा त्यांनी स्वतः बनवून खाल्ले तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या खाण्यात मिरचीचा ठेचा वगैरे जास्त आला होता आणि शेंगदाण्याची आमटीही होती। तर त्यांच्यामुळं ते ॲसिडिटी वाढून सर्व कुटुंबियांना त्याचा त्रास झाल्याचं सांगितलं आहे। ॲक्च्युली याच्यात विषबाधा वगैरे काय म्हणता? विषबाधा असं म्हणता येत नाही, कारण ही पूर्णपणे शरीराच्या अवस्थेवर अवलंबून आहे। शहरातील दिवसभराची सध्या नवरात्र महोत्सव जे उपवास करतात पूर्ण पोट रिकामं असल्यामुळे ॲसिडिटी वाढत जाते। त्यामुळं भगर पचनाला अपरिपक्व असेल किंवा ही भगर पचायला किंवा सोबत शेंगदाण्याची आमटी असे खाल्ले असेल तर ॲसिडिटी ही उफाळून येते आणि त्यामुळे मळमळ आणि उलटी त्रास जाणवतो। याआधी आपल्या ऑफिसकडून दुकानाची तपासणी वगैरे काय केलेली आहे? आपल्या नेहमी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं या आपल्या तपासण्या हे कंटिन्यू चालूच असतात। मधून अधून प्रत्येक ठिकाणी आम्ही भेटी देऊन अन्न पदार्थाचे सॅम्पल घेत असतो। सांगोले ते केलेले आहेत, काय मागच्या 15 दिवसाखाली केले असतील। मग मी आता माझ्याकडे हे नाही, केले आता माझ्याकडे डाटा नाही आहे, मी तुम्हाला सांगेन। आता माझ्याकडे नाही आहे,
आत्ता आमच्या नेहमी वरचेवर तपासण्या चालू तुम्ही तर असतात म्हणला ना, आमच्याकडं 15 दिवसापूर्वी आम्ही चेकिंग केले. असं नाही आम्ही काय प्रत्येक दुकान चेक करत नाही सांगू याची माहिती आमच्याकडे नसते. ते सहाय्यक आयुक्तांकडे असते की किती दुकानं आहेत, किती वेगवेगळ्या प्रकारचे आस्थापना आहेत, त्यांची माहिती सहाय्यक आयुक्तांच्या पोर्टलला असते. ते सगळं अभिलेखालीन अभिलेखानुसार सांगता येईल तुम्हाला. चहामध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या पावडर वापरल्या जातात, त्याबद्दल काय सांगू शकता? त्याबाबतची तुम्ही तक्रारी द्या, त्याबाबतच्या तक्रारी द्या, आपण त्यांची तपासणी